नमस्कार मित्रांनो, महामराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, आरक्षण का महत्त्वाचं आहे हे तुमच्या आज लक्षात येईल की या आरक्षणाच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी शिकत असतात यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात आणि त्याबाबतचा एक शासन निर्णय आलेला आहे। तो सविस्तर शासन निर्णय आपल्याला बघायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर एक लक्षात घ्या, सन 2025-26 या आर्थिक वर्षात विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्काच्या योजनांचा निधी वितरित करण्याबाबत 10 मार्च 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता थोडक्यात सांगणार आहे की शासन निर्णय काय आहे। तर सन 2025-26 या आर्थिक वर्षातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क अदा करण्यासाठी मंजूर एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी वित्त विभागाने BIMS प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे योजनानिहाय 194 कोटी 60 लाख, बघा 194 कोटी 60 लाख 90,874 इतका निधी संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांना वितरित करण्यास सादर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। आता मित्रांनो, हा जो काही निधी आहे तो विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे आरक्षणाची गरज आहे, कारण शिक्षणाला आज खूप खर्च लागतोय आणि मग त्या माध्यमातून जर आरक्षण मिळालं तर असा शिष्यवृत्ती ही आपल्याला मिळत असते। तर आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। धन्यवाद।